पाहता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यसभेचे खासदार आणि युवा नेतृत्व पार्थ अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते प्रबोध वसंतराव डावखरे यांच्या पुढाकारातून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ठाण्यात भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, वसंत डावखरे फाउंडेशन आणि नायट्रो फिटनेस यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथे पार पडलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। सकाळी 7 ते 10 या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या योग शिबिरात 500हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवलाय। विविध वयोगटातील नागरिक, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी योगाभ्यास करत निरोगी जीवनशैलीचा संदेश दिलाय। आरोग्याविषयी जनजागृती करणे, योगाचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे तसेच फिट इंडिया, हेल्दी इंडिया या संकल्पनेला बळकटी देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता। यावेळी फिटनेस आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले। प्रबोध वसंतराव डावखरे यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून पक्ष प्रवेशानंतर त्यांनी आयोजित केलेला हा पहिलाच सामाजिक उपक्रम ठरलाय। नागरिकांच्या आरोग्यविषयक जाणीव अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आलंय। या प्रसंगी ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, निखिल बल्लाळ, युवक काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष वीरू वाघमारे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान बोलताना प्रबोध वसंतराव डावखरे यांनी सांगितले की राज्यसभेचे खासदार पार्थ अजितदादा पवार आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या प्रेरणा, मार्गदर्शन आणि शुभेच्छांमुळे या उपक्रमाला विशेष बळ मिळालंय। निरोगी भारत आणि सक्षम युवा पिढी घडवण्यासाठी नियमित व्यायाम, योग आणि आरोग्यदायी जीवनशैली अत्यंत आवश्यक आहे। युवकांनी फिटनेसला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवून राष्ट्र निर्मितीत सक्रिय योगदान द्यावे। योग, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम साधणारा हा उपक्रम नागरिकांसाठी विशेष प्रेरणादायी ठरलाय। येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजिक, आरोग्य विषयक आणि जनहिताचे उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती प्रबोध वसंतराव डावखरे यांनी दिली आहे। आज योगा डे आहे आणि त्यानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय, काय सांगाल? नमस्कार। सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना धन्यवाद, आपण वेळ काढून आज या कार्यक्रमामध्ये आले। आमचे नेते आणि महाराष्ट्राचे डेप्युटी सीएम श्रीमती सुनेत्राजी पवार आणि श्री पार्थदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज हा कार्यक्रम राबवला आहे। जसं आपण बघता आहेत का सिनियर सिटीजन आणि युथ दोघं एकत्र आले आहेत या कार्यक्रमाला। मला या कार्यक्रमाचं यश खरं म्हणजे या लोकांना द्यायला लागेल, ठाण्याचे नागरिक जनतेला द्यायला लागेल की आज त्यांनी एवढी भर प्रमाणात येऊन या कार्यक्रमाला यशस्वी केलेला आहे। आणि असेच कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेत राहू वसंत डावखरे फाउंडेशनच्या अंडर। आणि असंच आमचे नेते श्री पार्थदादा पवार त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला भरपूर कार्यक्रम करायचे आहेत ठाण्याच्या जनतेसाठी। आणि जे नाव वसंत डावखरेंनी ठाण्यामध्ये कमवलेलं राष्ट्रवादीसाठी, परत त्या स्तरावरती राष्ट्रवादीला परत एकदा उभी करायची आहे ठाण्यामध्ये, लोकांसाठी, जनतेसाठी। किती लोकांनी अंदाजे यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि आज योग डे निमित्त आपण काय संदेश द्याल? जवळजवळ म्हटलं तरी 500-600 लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आहे। याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि जेवढे पण युवक आणि युविका आहेत त्यांनी इक्वली पार्टिसिपेट केलेलं आहे, जसं आपण बघत आहात। आणि ठाण्याच्या जनतासाठी मला फक्त एवढीच ईश्वराकडे प्रार्थना आहे की त्यांना स्वस्थ ठेवावं। हेल्थी लिव्हिंग इज वेल्थी लिव्हिंग। मंत्री श्री नरेंद्र मोदी जी ज्यांनी फिट इंडिया मूवमेंट, स्वस्थ भारत अभियानचं इनिशिएटिव्ह घेतला आहे, आम्ही त्याच्याशी प्रोत्साहन घेऊन हे कार्यक्रम आजपासून 10 वर्ष आधी चालू केलेला। आता असं नाहीये का आम्ही आत्ताच चालू केलेला आहे, गेले 10-12 वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत। तर आम्हाला फक्त एवढंच आमची महत्त्वाकांक्षा आहे की बस ठाण्याचे लोक
नुसतं ठाण्याचे नाही, पूर्ण आपल्या भारताचे लोकांना हेल्थी राहावे, स्वस्थ राहावे आणि त्यांना दीर्घ आयुष्य मिळावं. च्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी 12 वर्षाच्या ऐतिहासिक तपपूर्ती निमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध सेवा उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपा ठाणे शहर जिल्हा कार्यकारिणी सदस्य योगेश भंडारी यांच्या पुढाकारातून ठाण्यातील प्रभाग क्रमांक 22 मधील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांसाठी मोफत छत्री वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाअंतर्गत हजारहून अधिक छत्र्यांचं वाटप करण्यात आलंय. पावसाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांना दैनंदिन प्रवासात अडचणींचा सामना करावा लागू नये या उद्देशाने या उपक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला परिसरातील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. उपस्थित लाभार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांचे विशेष आभार मानले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना छत्र्यांचं वितरण करण्यात आलंय. या कार्यक्रमास भाजपाचे जनसेवक आमदार संजय केळकर, ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, उपमहापौर कृष्णा पाटील, ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, नगरसेविका नम्रता कोळी, उषा वाघ, नगरसेवक सुनील जोशी, जयेंद्र कोळी, रोहित गोसावी तसेच भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. यावेळी बोलताना मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात देशाने विकास, सुशासन, जनकल्याण आणि सर्वसमावेशक प्रगतीच्या दिशेने उल्लेखनीय वाटचाल केल्याचे सांगितले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचवण्याच्या उद्देशाने भाजपच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. या उपक्रमाचे प्रमुख आयोजक योगेश भंडारी यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांच्या गरजा लक्षात घेऊन भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम सातत्यानं आयोजित करण्यात येतील असं त्यांनी स्पष्ट केलंय. या कार्यक्रमाचं नियोजन, व्यवस्थापन युवा मोर्चाचे आर्यन भंडारी व कार्यकर्त्यांनी यशस्वीरित्या पार पाडले. सामाजिक बांधिलकी जपत गरजू घटकांना मदतीचा हात देणारा हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरलाय. आज उत्तरसर भागामधले आणि प्रभाग क्रमांक 22चे आमचे धडाडीचे भारतीय जनता पार्टीचे नेते योगेश भंडारी आणि भारतीय जनता पार्टी या भागातली सगळे कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने 1000 छत्र्यांचं वाटप या ठिकाणी होत आहे. आणि मला निश्चितपणे खात्री आहे की मोदींनी जी शिकवण दिलेली आहे ती सेवेचं पण काम आपण करायला पाहिजे. तर ते या माध्यमातून तपपूर्तीच्या निमित्ताने पावसाळ्याच्या तोंडावर या ठिकाणी या छत्र्यांचं वाटप आहे. अतिशय दर्जेदार आणि चांगल्या अशा छत्र्या प्रत्येक नागरिकाला या उपयुक्त ठरणार आहेत. या निमित्ताने मी या योगेश भंडारी आणि सर्व आमच्या टीमचं देखील अभिनंदन करतो की सालाबादप्रमाणे दरवर्षी विविध उपक्रमांचं आयोजन करून या ठिकाणी लहानापासून मोठ्यापर्यंतची या भागातून सेवा केली जाते आणि लोकांचाही आशीर्वाद मिळत असतो. प्रभाग क्रमांक 22 मध्ये आमचे मित्र योगेश भंडारी, भारतीय जनता पार्टी पक्षाचे कार्यकर्ते यांनी आज दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिकांकरता मोफत छत्री वाटपाचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. खरं म्हणजे हे कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा उद्देश की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना 12 वर्ष पूर्ण झाल्याचं, कार्यकाल पूर्ण झाल्याचं त्याचा औचित्य साधून त्यांनी ह्या गोरगरीब जनतेला छत्री वाटप करण्याचा एक उत्कृष्ट उपक्रम राबवलेला आहे. आणि असाच उपक्रम राबवून त्यांनी समाजातील बांधिलकी आणि समाजाप्रती असलेलं प्रेम योगेश भंडारींनी दाखवून दिलेलं आहे. असेच त्यांनी यापुढे भविष्यात उपक्रम राबवावेत ही सदिच्छा. सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी
आम्ही निर्णय घेतलाय की शिवसेना पक्षात त्या ठिकाणी आम्ही जाणार आहेत. त्या कार्यकर्त्यांच्या सगळ्या जीवभाव माणसांच्या ज्या सूचना आहेत त्या पद्धतीनं मला थोडी पार्श्वभूमी सांगायची की नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी लढत असताना सुद्धा जर धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा आपण विचार केला तर एकाही पंचायत समितीमध्ये नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी आम्हाला यश मिळू शकलं नाही. अनेक सामान्य कार्यकर्ते, अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणारे कार्यकर्ते सुद्धा ह्या निवडणुकीत अतिशय वाईट पद्धतीने त्या ठिकाणी पराभूत झाले. मी असेन, आमचे सगळे सहकारी असतील, आम्ही 24 तास मधला 24 तास वेळ सामान्य माणसासाठी, सामान्य लोकांसाठी, त्याच्या समस्येसाठी द्यायचं काम आम्ही प्रामाणिकपणे केलंय. आणि ह्याचे साक्षीदार सगळे सर्वसामान्य माणसं आहेत. आपल्या सगळ्याच्या माहितीसाठी आमचा कार्यकर्ता, आम्ही कधी कामात कमी पडलोच नाहीत. लोकांच्या समस्या सोडवण्यातही आम्ही कधी कमी पडलो नाहीत. पण दुर्दैवानं सत्तेमुळं त्या ठिकाणी आम्हाला या पराभवाला सामोरं जावं लागलं. मला आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगायचंय की सामान्य माणसाच्या कामासाठी खरं तर इथं आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून बसलेलो आहेत. सामान्य माणसाच्या अक्षरशः ट्रान्सफॉर्मरला सुद्धा त्या ठिकाणी अडचणी येत होत्या. आज सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलाय की शिवसेना पक्षात त्या ठिकाणी आम्ही जाणार आहेत. श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहेत. याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे की आपण बघितलं असेल, ज्या कारणामुळे त्या ठिकाणी मी माझं सार्वजनिक जीवन सुरू केलं की ह्या वाईट वृत्तीची लोक कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी राजकारणाच्या पटलावर राहिली नाहीत पाहिजेत. ती भूमिका आजपर्यंत मी त्या ठिकाणी चोखपणे निभावत आलो. कायदेशीर बाबीवर सुद्धा आम्ही त्याच पद्धतीनं पूर्ण आमच्या कुटुंबानं महाराष्ट्र पोलीस जे तपास करत होते, कळंबोली पोलीस स्टेशन जे तपास करत होतं ते दबावाखाली करतंय आणि इथून आम्हाला न्याय मिळू शकत नाही. म्हणून हा तपास सीबीआय कडे वर्ग करावा अशी मागणी, अशी याचिका हायकोर्टात केल्याच्या नंतर या हत्याकांडाचा तपास त्या ठिकाणी सीबीआय कडे वर्ग झाला. 20 वर्ष अविरतपणे न्यायालयीन प्रक्रिया चालली. फार मोठ्या अपेक्षा आमच्या कुटुंबाला त्या निकालात होत्या. मेरिटवर निकाल येईल अशी अपेक्षा होती. पण दुर्दैवानं जो काही निकाल आला ज्याच्यामध्ये सन्माननीय न्यायालय म्हणतंय की राजकीय वैमनस्य होतं तेही मान्य करतंय. कुठल्याही हत्याकांडामध्ये उद्देश, मोटिव्ह फार महत्वाचा असतो तेही न्यायालय मान्य करतंय. पण दुर्दैवानं कळंबोली पोलीस स्टेशनच्या तपासाला त्या ठिकाणी बेस करून मला वाटतं ज्या पद्धतीचा निकाल आला तो अतिशय दुर्दैवी होता. आणि अशा पद्धतीनं या निकालाचं दुःख, कारण ज्या दिवशी राजेसाहेब गेले त्या दिवशीचं जे दुःख होतं तशाच पद्धतीचं दुःख आमच्या पूर्ण कुटुंबाला काल सहन करावं लागलं. मला वाटतं ह्याच्यामध्ये एक माणूस त्या ठिकाणी सक्षमपणे आमच्या पाठीशी उभा होता आणि त्यांनाही ते पटलेलं नव्हतं. काल ज्या पद्धतीनं निकाल आला त्याच्या बाबतीत सीएम साहेब, देवेंद्रजी फडणवीस, श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं. त्यांनी अमित शहा साहेबांबरोबरही माझं बोलणं करून दिलं.
आम्ही त्यांना इतकीच विनंती केली की साहेब आम्हाला कुणाचा फेवर नको आहे, पण आम्ही जे संघर्ष मागच्या 20 वर्षापासून करतोय, फक्त न्याय मागतोय, तो न्याय आम्हाला मिळवून द्यावा ही आम्ही कळकळीची विनंती त्या ठिकाणी केली. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.